सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव गणपती बाप्पा मोरया। तर आज आहे संकष्ट चतुर्थी, तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुड इव्हनिंग गाईज। संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ज्ञानेश शाळेत गेलेला आहे। ज्ञानेश दुपारीच 1 वाजता शाळेत गेलेला आहे, तर त्याची शाळा 5:15 वाजता सुटते, तर मी त्याला आता जाईल आणायला। तर त्याआधी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेल की ना, खूप दिवस झाले ज्ञानेश ना म्हणजे मला बोलत होता की मम्मी मला आंबा मोदक करून देशील का, मम्मी मला आंबा मोदक खायचे की मला आंब्याचे मोदक खायचे आहेत। तो नेहमी जेव्हाही मी घरामध्ये आंबे आणायची ना मे महिन्यामध्ये म्हणजे मे किंवा जूनमध्ये, तो मला सांगायचा मम्मी प्लीज मोदक कर ना, किंवा त्याने ना मोबाईलवरती म्हणा किंवा तो कार्टून बघतो, कार्टूनमध्ये श्री गणेशाचा पण तो कार्टून बघतो, तेव्हा श्री गणेश जेव्हा ते मोदक खातात ना, तेव्हा त्याला तेव्हा त्या एका ताटामध्ये खूप सारे असे मोदक दिसतात आणि तो मला लिटरली बोलते मम्मी मला पण मोदक खायचे, तर तू प्लीज मोदक करशील का। नंतर बोलतो मम्मी तू आंबा मोदक करशील का, तर मी त्याला असं बोलायची हां बाळा मी करेल, हां बाळा मी तुझ्यासाठी करेल। तर फायनली आज तो दिवस आलेला आहे, आज संकष्ट चतुर्थी आहे, तर ठरवलं की चला आज आपण छान मस्त आंबा मोदक करूया। जसं आपण पारंपरिकरित्या मोदक करतो सेम त्याच पद्धतीने आपण मोदक करणार आहोत, पण त्याच्यामध्ये आपण आंब्याचा वापर करणार आहोत। तर मी आता आंब्याचा वापर कसा करणार आहे काय ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी फर्स्ट टाईम मोदक करणार आहे फक्त ज्ञानेशसाठी। मी याच्या आधी कधीही मोदक केलेले नाही। हां एवढं सांगेल की ना जेव्हा आई मोदक करायची, आई सगळं तयार ठेवायचे, म्हणजे ना आई सारण तयार ठेवायची, पीठ वगैरे मळून तयार ठेवायचे। हां आम्ही फक्त ते मोदक वळवायचो, ते मोदक वळवायचं काम आम्ही केलेलं आहे, पण हा ते सारण किंवा ते पीठ उकड घेणं किंवा मळणं ते सगळं आईच करायची वगैरे। पण आज प्रत्यक्षात ते सगळं आपल्याला तयारी करायची आहे। तर चला पटापट आणि छान मस्त आपण गणपती बाप्पांसाठी मोदक बनवूया, ते सुद्धा आंबा मोदक। मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि छान मस्त मी इथे दिवाबत्ती करून घेतलेली आहे। किचनमध्ये एंट्री केली ना की गणपती बाप्पांचं दर्शन घडतं, खूप छान वाटतं। तर चला इथे मी हा नारळ घेतला होता, तर आणि इथे म्हणजे एवढी सगळी फळं आहेत, तर या फळांमधून आपण नारळ आणि आंबे घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता इथे आंबा आहे, तर आज आपण आंब्यापासून सुद्धा नारळ आणि आंब्यापासून आपण मोदक तयार करणार आहोत। त्यातले मी सगळेच आंबे नाही वापरणार, तर खरं मी यातले 2च आंबे घेणार आहे, पण त्यातले सुद्धा एकच आंब्याचा गर आपल्याला लागणार आहे। तर काय करायचं आहे आपल्याला, हा जो नारळ आहे खवणून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एका आंब्याचा छान मस्त असा आमरस काढून घेतलेला आहे आणि हा जो आमरस आहे ना फक्त आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे, आपल्याला आमरस ग्राइंड वगैरे अजिबात करायचा नाही। तर तुम्ही इथे बघू शकता ही जी वाटी आहे, तर मी या वाटीचा माप घेतलेला आहे। तर या वाटीच्या मापाने 2 वाट्या नारळाचा कीस झालेला आहे, त्यानुसार मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी मी आमरस घेतलेला आहे। तर समप्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे समजा 2 वाट्या कीस असेल तर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आमरस घ्यायचा आहे। तर काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि आमरस ॲड करायचा आहे आणि छान एकत्र ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि याची सुद्धा छान मस्त अशी ही पेस्ट
तयार करून घ्यायची आहे. एवढे सांगेल की आपण जो आंबा आहे ना तो काय करायचा आहे, फक्त हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि त्यातला हातला गर काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला आमरस काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि इथे मी हा जो तूप आहे तर तूपसुद्धा मेल्ट करून घेतलेला आहे. तर आता या कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तूप ॲड करायचं आहे. तूप गरम झाला की यामध्ये आपल्याला आपण खोबरा खवणून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि पूर्ण मी 1 नारळ खवणून घेतलेला आहे. तर छान व्यवस्थित हे तुपामध्ये हा म्हणजे की छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण जी पेस्ट तयार केली होती मँगो म्हणजे आंबा आणि गूळ, ती पेस्ट ॲड करायची आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे बरं का. मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना 1-1, 2-2 मिनिटांनी आपल्याला सतत हे फ्राय करत राहायचं आहे. आणि यात जे पाणी आहे ना ते ऑब्झर्व झालं पाहिजे. आता जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे. तर इथे आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. 10 मिनटं लागतात सारण तयार होण्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकतात मी इथे वरतून वेलची पूड ॲड केलेली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला. आता काय करायचं, हे जे सारण आहे ते थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. तर आता मोदक तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करावं लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये तांदळाच्या भाकरी करण्यासाठी जे पीठ असतं तर मी त्याच पिठाचा वापर करणार आहे. खरं म्हणजे मोदक करण्यासाठी आपण तांदूळ भिजवून वगैरे मग त्याचं पीठ वगैरे तयार करतो. पण माझ्याकडे जे भाकरींचं पीठ आहे मी त्याच पिठापासून मोदक तयार करणार आहे. तर तुम्ही ही वाटी बघू शकता, ही वाटी पाव किलोची वाटी आहे. तर ही मी 2 वाट्या भरून मी पीठ घेतलं होतं. तर मी त्यानुसार या पातेल्यामध्ये 2 वाट्या भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे. या पाण्यामध्ये छान मस्त मोठ्या गॅसवरती उकळी आणून द्यायची एक. आणि एवढंच सांगेल की हे पीठ तयार करताना समजा मी इथे म्हणजे समप्रमाण घ्यायचं आहे. 2 वाट्या पीठ तर 2 वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे कसं आपलं जे पीठ आहे ते जास्त पातळ होणार नाही. आता मी इथे गॅस बारीक केलेला आहे कारण पाण्याला उकळी आलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हे जे पीठ आहे तांदळाचं हे या पाण्यामध्ये छान मस्त सोडून म्हणजे सोडायचं आहे आणि म्हणजे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेचच आपला गॅस बंद करायचा आहे. कारण माहिती आहे का, अशाने काय होतं माहिती आहे का, जर आपण गॅस चालू ठेवलं तर खाली जे पीठ आहे ते म्हणजे करपण्याची खूप शक्यता असते. पीठ टाकला पटापट ते घोटायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे याच्यावरती, अगदी 10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ती वाफ असते त्या वाफेमध्ये जे काय पीठ आहे त्या पिठाची छान मस्त अशी उकड तयार होते. आता तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटानंतर मी इथे एक मोठा ताट घेतलेला आहे आणि ही जी उकड आहे ती एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. इथे मी स्मॅशर घेतलेला आहे. त्या स्मॅशरच्या साहाय्याने हे छान मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे. कारण याचे ना अशा मोठ्या मोठ्या ढेकळी तयार झालेल्या असतात, त्या छान मस्त स्मॅश करायच्या आहेत. कारण म्हणजे असं की हे ना पीठ खूप जास्त गरम आहे. आपण हाताने हे करू शकतो पण पीठ खूप जास्त गरम आहे, हाताला खूप चटके लागू शकतात वगैरे. म्हणून काय करायचं, स्मॅशरने आधी छान मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर आता ही जी उकड आहे तर पीठ मळण्यासाठी ही उकड तयार झालेली आहे. तर आपण पटापट पीठ मळून घेणार आहोत. काय करायचं आहे, फक्त आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. फक्त पाण्यामध्ये आपल्याला हा हात बुडून घ्यायचा आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो, तांदळाच्या भाकरीचं पीठ मळतो, सेम तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळल्यानंतर 10 मिनटं छान मस्त हे जे पीठ आहे ना तुम्ही मळून घ्या. कारण ना हे पीठ मळून घेणं खूपच गरजेचं आहे.
कारण आपण जेव्हाही मोदक करतो तेव्हा ना त्या मोदकाला ना म्हणजे तडा वगैरे अजिबात जात नाही आणि तुम्हाला मोदकाला हवा तसं तुम्हाला आकार देता येतो. इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप काहीही घेऊ शकतात, पण घ्या नक्कीच. तर इथे मी अगदी छोटा गोळा घेतलेला आहे. काय करायचं, आपल्या हाताला छान मस्त असा तूप लावून घ्यायचा आहे आणि एक हा जो छोटा गोळा आहे तो छान मस्त असा मळून मळून घ्यायचा आहे. तर मी हातावरती तर मळून घेतलाच आहे, प्लस मी ताटामध्ये सुद्धा ॲड करून अशा पद्धतीने छान मस्त मळून मळून घेतलेला आहे. त्याचं कारण म्हणजे असं की ना, हा गोळा मळून घेतल्याने काय होतं माहीत आहे का, मोदकाची पारीसुद्धा म्हणजे छान मस्त ह्या गोळ्याची आपल्याला पारी तयार करता येते आणि छान मस्त असा मोदक तयार करता येतो. मोदकाला हवा तसा आकार देता येतो. क्रॅक अजिबात पडत नाही किंवा मोदक अजिबात फुटत नाही. म्हणून आधी हा जो पिठाचा गोळा आहे छोटा, जो छान मस्त तेलाचा किंवा तुपाचा हात लावून छान मस्त मळून मळून घ्या. तर तुम्ही बघू शकता इथे आपला छान मस्त हा गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा आपल्याला ही जी बोटं आहेत किंवा या बोटांना छान मस्त तेल किंवा तूप लावून घ्या मस्त अशा पद्धतीने, किंवा हा जो गोळा आहे ना, हा गोळा सरळ तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये पूर्णपणे बुडून घ्या आणि छान मस्त याची पारी तयार करा. आणि आपल्याला तेलामध्ये आणि तुपामध्ये हा गोळा का बुडवून घ्यायचा आहे किंवा आपल्या बोटांना का तूप लावून घ्यायचं आहे, कारण जी पारी आहे ना, ती पारी खूप छान बनते. त्या पारीला अजिबात तडा जात नाही, म्हणून आपल्याला तेल आणि तुपाचा वापर करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने मी ही पारी तयार करून घेतलेली आहे. एकही क्रॅक नाही आहे, दिसते का तुम्हाला? तर तुम्ही इथे बघू शकता साईडला ना एका वाटीमध्ये तूप होतं, ते मी पूर्ण मेल्ट करून घेतलं होतं. आता ते तूप पूर्ण असं गोठत चाललेलं आहे, कारण वरती पंखा चालू आहे म्हणून. तर इथे मी थोडासा एक तुपात म्हणजे बोटं तुपामध्ये बुडून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, हे जे पीठ आहे ना हाताला चिटकतं, म्हणून ना आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या ज्या पाकळ्या आहेत, तर या पाकळ्या आपल्याला छान मस्त अशा पाडून घ्यायच्या आहेत. आणि या पारीच्या जेवढ्या पाकळ्या तयार करता येतील ना, तेवढ्याच पाकळ्या तयार करायच्या आहेत. असं नाही की हां एवढ्याच पाकळ्या पाहिजेत, तेवढ्याच पाकळ्या पाहिजेत, असं काहीच नाही. जेवढ्या पाकळ्या पाडता येते तेवढ्या पाकळ्या पाडा. तर आता काय करायचं आहे, आता यामध्ये आपल्याला हे जे सारण आहे ते सारण ॲड करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने वगैरे. आणि एक सांगू का तुम्हाला, हे जे सारण आहे ना एवढं टेस्टी झालेलं आहे आणि मलाही माहिती आहे आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपण कसं ना आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो आणि नंतर मग आपण खातो. पण ॲक्च्युली आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे, त्याला म्हणजे जेव्हा मी सारण तयार करत होते ना तेव्हाच त्याला म्हणजे ना असं क्रेझ निर्माण झालं होतं की मम्मी कधी एकदाचं सारण तयार करते आणि मी खातो. तर लिटरली तो ना चमचा आणि वाटी घेऊन माझ्याजवळ आला होता ज्ञानेश आणि मला बोलला, मम्मी प्लीज दे ना गं मला, याच्यामध्ये मला टेस्ट करायचं. तर मी त्याला दिला. त्यात ते सारण खूप आवडलं. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना अशा पद्धतीने आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा हलगत आणि म्हणजे ना नाजूक अशा पद्धतीने या पाकळ्या आपल्याला अशा जवळ आणायच्या आहेत वगैरे आणि अगदी हलक्या आणि नाजूक हाताने छान मस्त आपला हा मोदक वळून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगू का, माझ्यासाठी ही जी पद्धत आहे ना, म्हणजे ही जी बोलतात ना की सारण ॲड केल्यानंतर हे जे मोदक आपण वळवतो ना, हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. मला ना खूप भीती वाटते माहिती आहे, कारण कसं माहिती आहे का, हे जे मोदक आहे ना, मोदकाला तडा वगैरे जाता कामा नये वगैरे, याची ना मनामध्ये कुठेतरी भीती असते. तर फायनली इथे आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदक तयार झाल्यानंतर मी छान मस्त हे ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्यांना खूप छान मस्त अशा पद्धतीने मी असा आकार दिलेला आहे. आणि ना हे जे मोदक आहेत ना, तर या मोदकांना आहे ना म्हणजे वळवताना शक्यतो तडा जातात, म्हणून खूप नाजूक आणि हलक्या हाताने हे मोदक वळून घ्यायचे आहेत. तर फायनली इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे. तर आता हा जो मोदक आहे, हा मोदक आपण ताटामध्ये ठेवूया आणि तुम्हाला सांगू का, याच्या आधी मी ना 2 मोदक केले, तर दोन्ही मोदकांना तडा गेल्या. तेवढं सांगेल की ना, मोदक वळवताना किंवा मोदकांना आकार देताना घाबरायचं नाही. पहिले 2 मोदक खराब होतात म्हणजे तडा वगैरे जातात, पण तिसरा, चौथा, 5वा, 6वा सगळे मोदक खूपच छान होतात. गणपती बाप्पा मोरया. तर आपले आता सगळे मोदक तयार करून घेऊया.
तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर मी काय केलेलं आहे, जे शेवटचं पीठ उरलं होतं आणि थोडंसं सारण उरलं होतं, तर मी त्या पिठापासून आणि सारणापासून या शिंगोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता शिंगोळ्या म्हणजे काय, तर एवढंच सांगेल की फक्त आपण त्याला करंजीचा आकार दिलेला आहे. जसे मोदक तसे फक्त आपण करंजीचा आकार दिलेला आहे. गावा साईडला संकष्टी चतुर्थी असते ना, तेव्हा मोदकाचा नैवेद्य दाखवलं जातो, पण त्याचबरोबर या शिंगोळ्यासुद्धा केल्या जातात. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी एक बाउल म्हणजे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे मी चाळण घेतलेली आहे. चाळणीमध्ये मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो स्वच्छ म्हणजे तो ओला करून छान मस्त पिळून घेतलेला आहे आणि तो चाळणीमध्ये ठेवलेला आहे. आणि आपण जे मोदक केले होते ते अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवायचे आहेत, अगदी सुटसुटीत ठेवायचे आहेत, नाहीतर ते एकमेकांच्या जवळ नाही ठेवले तर ते चिटकतं, म्हणून खूप सुटसुटीत ठेवायचे आहेत. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 20 मिनटं छान मस्त स्टीम करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती. तर 20 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपले मोदक छान मस्त रेडी झालेले आहेत. आता हे मोदक आणि ह्या ज्या शिंगोळ्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत. मग आपण नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुंजून तीनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलेला आहे, प्लस आमच्या घरातला जो गणपती आहे त्याने सुद्धा मोदक खाल्लेला आहे. तूप टाकून मोदक खाण्याची मजा खूपच छान आहे. अशा मोदकाचा नक्की आस्वाद घ्या. अमेझिंग. चला तर गणपती बाप्पा मोरया. तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या मोदकाचा. तर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि मी छान मस्त मोदक तर केलेच आहेत, त्याचबरोबर थोडा सारण आणि थोड्या पिठाच्या मी छान मस्त शिंगोळ्यासुद्धा केलेल्या आहेत. तर शिंगोळ्या खूप छान झालेल्या आहेत. ज्ञानेशला शिंगोळ्या आवडल्या. तर हे बघा, करंजा. आणि या शिंगोळीवरती सुद्धा तुम्ही आहे ना तूप टाकून खा, अमेझिंग लागतो. आणि इथे आपण आंबा म्हणजे आंब्याचा गर ॲड केलेला आहे, त्यामुळे जो करंजी खाताना जो आंब्याचा फ्लेवर येतो ना तो थोडा वेगळाच आहे. मी तुम्हाला खाऊन दाखवते. असं वाटतं आंबाच खाल्लेली काय. हे बघा आतलं स्टफिंग. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आंब्यापासून मोदक नक्की ट्राय करा. आणि मी सुद्धा खूप दिवसांनी हे मोदक केलेले आहेत. आणि ना मला मोदक जेव्हा आपण वळवतो ना तेव्हा मला खूप म्हणजे भीती वाटते की जमेल की नाही, कारण ना हे जे मोदक आहेत तर हे मोदक खूप बोलतात ना की एकदम हलक्या हाताने किंवा नाजूक म्हणजे बोलतात ना की एकदम हलक्या हाताने आणि नाजूक पद्धतीने हे मोदक करायचे असतात. आणि तेवढं म्हणजे बोलतात ना की हे जे
मोदक आहेत ते खाण्यासाठी खूप टेस्टी पण असतात, पण त्यासाठी जी मेहनत लागते ते वेगळीच असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.